एक संतापजनक बातमी समोर येते। भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत महिलेच्या अब्रूवर हात टाकलाय। एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला ही जमावाने मारहाण केली आहे। तिने साम टीव्हीशी बोलताना आपली आपबीती सांगितली आहे। होम पेशंट करायला आली होती ते हार्डे पेशंटकडे। आजींचं करून निघते म्हटलं मी, त्या गेटपाशी कोंबडी मुलं धावत आले आणि शिवीगाळ केली। तसंच मी आतून गेट लावलं त्यांनी गोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले। समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो। मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती गोटे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली त्यांनी आणि कारचा धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलो आम्ही 14 जण होतो आतमध्ये। तर नागपुरात महिला पोलिसाचा विनयभंग। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। झाल्यानंतर वातावरण आता चांगलंच तापलंय। विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढलेत, तर पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले। ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही। शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे, या भूमिकेचा आम्ही आहोत। त्यामुळे ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी। जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांची वर्दी घेतण्यात आली। या संदर्भातील तक्रारी देखील आता नोंद करण्यात आली आहे। तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे। महिला कुठलीही असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे। नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्समध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही। पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल।